नमस्कार. आपण सायन्सचे PYQ बघत आहोत. आपण पहिलं लेक्चर घेतलं तो भाग 1 होता. आता आज आपण त्याचा दुसरा भाग घेणार आहोत. आजच ते लेक्चर अपलोड झालं आहे आणि हे पण आजच होत आहे. ठीक आहे. बघा काय घेतलं होतं आपण, तर आरोग्यशास्त्र स्टार्ट केलं होतं आणि त्याच्यामध्ये आहार व पोषण द्रव्य हा टॉपिक स्टार्ट केला होता. तर याच्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या, ट्रिक्सच्या स्वरूपात पण खूप साऱ्या गोष्टी बघितल्या आणि मग लेक्चर मोठं होत होतं म्हणून आपण थांबून घेतलं आणि आज आपण त्याच्या पुढचे 2 प्रश्न बघणार आहोत, प्लस सगळे व्हिटॅमिन्स ट्रिक्सच्या स्वरूपात आपण बघणार आहोत. बघा आजच्या व्हिडिओमधला पुढचा प्रश्न आहे, व्हिटॅमिन B12चे खालीलपैकी स्रोत कोणते आहेत? ठीक आहे. तर याचं उत्तर आहे मांस, मासे, यकृत व लहान आतड्यामधील जीवाणू. ठीक आहे. तर बघा स्पष्टीकरण, जीवनसत्व B12 ज्याला आपण म्हणतो सायनोकोबॅलामिन, या जीवनसत्वामध्ये कोबाल्ट असते. हे पण महत्त्वाचं आहे. हा पण PYQच आहे एक, त्यामुळे हे लक्षात ठेवा की व्हिटॅमिन B12 मध्ये काय असतं, कोबाल्ट असतं. मुख्य कार्य काय आहे, एक लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी आणि दुसरं न्यूक्लिक आम्लाचे संश्लेषण, नंतर नायट्रोजनचे चयापचय. ठीक आहे. आता पुढे बघा, मुख्य स्रोत काय आहे, मांस, यकृत, दुग्ध पदार्थ, ईस्ट, अंडी, मासे, यकृत व लहान आतड्यातील जीवाणू. ठीक आहे. आता आपण हा चार्ट सगळ्यात शेवटी बघूया आणि आधी आपण आपला आजच्या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न बघून घेऊ. बघा खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायसॅकराइड आहे? ठीक आहे. काय काय दिलंय, ग्लुकोज, फ्रुक्टोज, सेल्युलोज, सुक्रोज. तर याचं उत्तर सुक्रोज आहे. कसं काढलं बघा, आपण आधीच्या व्हिडिओच्या ट्रिकमध्ये काय मी तुम्हाला सांगितलं होतं की मोनोसॅकराइडचे कसे लक्षात ठेवायचे, की मोन्याची गर्लफ्रेंड गेली, त्याच्यावरून काय, मोन्याची वरून मोनोसॅकराइड, GF गर्लफ्रेंडचा आपण शॉर्ट फॉर्म घेतलं GF, G फॉर ग्लुकोज, F फॉर फ्रुक्टोज, गर्लफ्रेंड ग्लुकोज फ्रुक्टोज, आणि गेली म्हणजे काय, गॅलॅक्टोज होतं. आता इथे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज काय आहे, मोनोसॅकराइड आहे आणि सेल्युलोज हे काय आहे, पॉलिसॅकराइड आहे. आपण हे पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं. मग उत्तर काय आहे, तर सुक्रोज. ठीक आहे. आपलं हे झालेलं आहे आणि मी आधीच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही बघू शकता. ठीक आहे. बघू शकता म्हणजे तुम्ही बघाच, म्हणजे तुम्हाला कळेल की उत्तर कसे लगेच सुटतं आपले. हे बघा, त्याच्यानंतर हे सगळं आपलं आधीच्याच व्हिडिओमध्ये झालं होतं. ठीक आहे. ते आता मी इथे रिपीट करत नाही. आता आपलं काम काय आहे की हा चार्ट आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे. तर बघा आता मी तुम्हाला काय सांगते की आधी मी हा चार्ट समजावून सांगते, नंतर मी अजून एक चार्ट दाखवते जो आदरणीय डॉक्टर सचिन बस्के सरांच्या पुस्तकातला आहे. बघा जीवनसत्वे आपण बघणार आहोत, व्हिटॅमिन्स बघणार आहोत. ठीक आहे. तर आधी आपण सगळे व्हिटॅमिन्सचे नावं बघू, नंतर त्यांचे रासायनिक नावं बघून घेऊ आणि नंतर अभावाने होणारे परिणाम आणि नंतर त्यांचे स्रोत. ठीक आहे. बघा जीवनसत्वे कोणते कोणते आहेत आधी ते बघा. व्हिटॅमिन A आहे, त्याच्यानंतर B आहे. B मध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला नंतर सांगते. नंतर C आहे, D आहे, E आहे आणि K आहे. ठीक आहे. बघा A, B, C, D, E आणि K असे व्हिटॅमिन्सचे प्रकार आहेत. व्हिटॅमिन A ला काय म्हणता, रेटिनॉल म्हणतात. व्हिटॅमिन C ला काय म्हणता, ॲस्कॉर्बिक ॲसिड. व्हिटॅमिन D ला काय म्हणता, कॅल्सिफेरॉल. व्हिटॅमिन E ला काय म्हणता, टोकोफेरॉल. आणि व्हिटॅमिन K ला काय म्हणता, फायलोक्विनोल. हे सगळे नावं आपल्याला त्याचे रासायनिक नावं माहितीचं पाहिजे, माहितीचं. ठीक आहे. बघा पुन्हा, आणि ह्या सगळ्यांचे मी तुम्हाला ट्रिक स्वरूपात सांगणार आहे. कोणतं, व्हिटॅमिन B जे आहेत ना, ज्याचे ते 8 प्रकार आहेत ते तुम्हाला मी पाठ करून घेणार आहे. आधी आपण बाकीचे व्हिटॅमिन पाठ करू. बघा व्हिटॅमिन A रेटिनॉल, व्हिटॅमिन C ॲस्कॉर्बिक ॲसिड, व्हिटॅमिन D कॅल्सिफेरॉल, व्हिटॅमिन E टोकोफेरॉल आणि व्हिटॅमिन K फायलोक्विनोन. ठीक आहे. आता हे बघा पाण्यात विरघळणारी कोणती आहेत, तर कसं लक्षात ठेवायचं, म्हणजे ते आपलं म्हणजे हे बघा आता व्हिटॅमिन C. आता हे बघा तुम्ही ऑब्झर्व केलंय की नाही मला माहित नाही, पण डॉक्टर नेहमी काय सांगतात, व्हिटॅमिन C किंवा व्हिटॅमिन B आपण किती घेतलं ना तरी ते मूत्रावाटे निघून जातं, शरीरावाटे ते बाहेर निघून जातं. त्यामुळे ना त्याचा अधिक्याचे परिणाम काहीच होत नाही. कळलं, अधिक्याचे परिणाम त्याचे होत नाही.
कारण ते जास्त जरी झालं ना ते त्याचं निघून जात असतं. कोणतं? व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी. ते कोणते आहेत मग? वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आहे. नीट लक्षात ठेवा, ते वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आहेत. कोणतं? व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी. कारण हे पाण्यात विरघळणारे विटॅमिन्स आहे, म्हणून ते आपल्या मूत्रावाटे बाहेर शरीराच्या निघून जातात. ठीक आहे. आता फॅट सोल्युबल विटॅमिन्स बघा. हां, आता मी काय म्हटलं, म्हणून त्यांचे अधिक्याचे परिणाम होत नाही, पण त्यांचा जर अभाव झाला ना तर मग प्रॉब्लेम असतात. ठीक आहे. अधिक्याचे परिणाम त्यांचे होत नाही, कारण ते जास्त झालं तरी काही प्रॉब्लेम नाही, ते निघून जातात. पण अभावाचे परिणाम होतात. मग काय परिणाम होतात बघा. व्हिटॅमिन बीचे जे काही होतात ते मी तुम्हाला सांगणार आहे, पण व्हिटॅमिन सीचं लक्षात ठेवा, स्कर्वी हा रोग होतो. नंतर आता आपण काय बघणार आहोत, व्हिटॅमिन ए पासून व्हिटॅमिन एच्या अभावामुळे काय होतं? रात आंधळेपणा. ठीक आहे, रात आंधळेपणा. आणि इथे झिरोप्थॅल्मिया आहे, एक्स येतो इथे, XERO. झिरोप्थॅल्मिया म्हणजे काय की डोळे कोरडे पडणे. ठीक आहे, म्हणजे खाज येते मग डोळ्यांना आणि डोळे कोरडे पडतात. ठीक आहे, म्हणजे नाईट ब्लाइंडनेस आणि झिरोप्थॅल्मिया. नंतर बघा व्हिटॅमिन सी मुळे आपण बघितलं स्कर्वी. नंतर व्हिटॅमिन डी मुळे माहिती असेल रिकेट्स होतं मुलांमध्ये. नंतर व्हिटॅमिन ई म्हणजे इनफर्टिलिटी होते. हां, हे माहिती असू द्या, इनफर्टिलिटी. आणि व्हिटॅमिन के ने काय होतं? रक्त घोटण्यास उशीर होतो. तुम्ही बघितलंय का कधी? नुकतंच जे बाळ जन्माला येतं ना त्याला आपण सगळ्यात पहिली लस BCGची देतो, बरोबर, ट्युबरक्युलोसिसची. आणि सोबत एक अजून इंजेक्शन देतो जे व्हिटॅमिन केचं असतं, ते प्रत्येक बाळाला दिलं जातं, व्हिटॅमिन केचं. ठीक आहे, रक्त घोटण्यास उशीर होतो जर त्याचा अभाव निर्माण झाला तर. ठीक आहे, तर ह्या गोष्टी झाल्या. आता बघा खाली काय माहिती दिली ती बघू. पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे व्हिटॅमिन बी व सी आहेत. हां, पाण्यात मी सांगितलं तुम्हाला इतक्यात. पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे कोणती? व्हिटॅमिन बी आणि सी. आणि इतर जीवनसत्वे आहेत उरलेली कोणती? असं डायरेक्ट पाठ करायचं, ADEK. ती कोणती आहे? ती फॅट सोल्युबल आहेत. ठीक आहे, पुढे बघा अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन आहे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई. ठीक आहे, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई. आणि अँटी एजिंग व्हिटॅमिन कोणते आहेत? तर व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सी अँटी एजिंग आहे. ठीक आहे, व्हिटॅमिन एलाच काय म्हणता? बीटा कॅरोटीन. काय म्हणता? बीटा कॅरोटीन. ठीक आहे, आता आपल्याला काय बघायचं आहे याचे. हां, आता हे पाठ कसे करायचे? कोणते? बी पासून B12 पर्यंत, B1 पासून B12 पर्यंत. ठीक आहे, बघा मी काय सांगते आधी. बीच्या सिरीजमध्ये, व्हिटॅमिन बीच्या सिरीजमध्ये टोटल किती व्हिटॅमिन आहे आधी हे समजून घ्या. टोटल ते एकूण व्हिटॅमिन आहे 8. ठीक आहे, हे बघा आता मी अनुक्रमणिका म्हणून 1, 2 असे वाचते. ठीक आहे, हे बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 असे टोटल किती प्रकार आहे व्हिटॅमिन बीचे? 8 प्रकार आहे. एवढं नीट लक्षात घ्या. मग आता बी पासून 12 पर्यंत जो सिक्वेन्स आहे त्याच्यात कोणते कोणते नाही आहेत ते बघा. B1 आहे, B2 आहे, B3 आहे, B3 नंतर B4 नाही आहे, डायरेक्ट B5 आहे. ठीक आहे, मग B5, B6, B7, मग B8 नाही आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. मग B9 आहे, मग 10 आणि 11 नाही आहे आणि B12 आहे. ठीक आहे, म्हणजे नसणारे कोणते आहे? 4, 8, 10 आणि 11. 4, 8, 10, 11 ह्या संख्या नाही आहे व्हिटॅमिन बी मध्ये. ठीक आहे, मग कोणत्या कोणत्या आहे? व्हिटॅमिन B1, B2, B3, B5, B6, B7, B9, B12. ठीक आहे, झालं. आता पुढे B1 थायमिन. आता यांची रासायनिक नावं आपल्याला कशा पद्धतीने लक्षात ठेवायची ते मी तुम्हाला सांगते. B1 ला थायमिन म्हणता, B2 ला रायबोफ्लेविन, B3 ला नायसिन, B5 ला पेंटोथेनिक ऍसिड, B6 ला पायरिडॉक्सिन, B7 ला बायोटिन, B9 ला फॉलिक ऍसिड, B12 ला सायनोकोबॅलामाइन. ठीक आहे, आता बघा मी सांगते. B1 ला थायमिन म्हणता, हे थोड्या बाजूला ठेवा, मी ते सगळ्यात शेवटी सांगते. B1 ला थायमिन म्हणतात. B2 रायबोफ्लेविन. काय म्हणायचं? B2 मध्ये रायबोफ्लेविन म्हणता ना, त्याच्यात राय हा शब्द येतो. राय, राय म्हणजे काय? सल्ला. सल्ला हिंदीमध्ये राय म्हणतो ना आपण, की आपकी राय बताइए हमें. हां, तसं म्हणजे सल्ला. मग आपण नेहमी सेकंड ओपिनियन घेतो बघा, डॉक्टरांच्या बाबतीत पण असेल किंवा अजून आपल्या आयुष्यात काही ह्या फील्डमध्ये जाऊ का त्या फील्डमध्ये जाऊ, आपण खूप ओपिनियन घेतो. मग त्याच्यावरून लक्षात ठेवा सेकंड राय, सेकंड ओपिनियन वरून सेकंड राय म्हणून काय? B2 रायबोफ्लेविन. नंतर B3
नायसिन किंवा नियासिन, नियासिन. मग काय लक्षात ठेवायचं, निया 3 वर्षाची, निया 3 वर्षाची एक मुलगी आहे, तिचं काय नाव आहे, निया, निया. B3 निया किती वर्षाची आहे, 3 वर्षाची आहे. नंतर B5 ला तर लक्षात राहील पेंटोथेनिक ऍसिड, त्याच्या नावातूनच कळतं. नंतर B6 पायरिडॉक्सिन, पाय नाही याच्यात, पाय 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 किती आहे, 6 पाय. निया किती वर्षाची, 3 वर्षाची आहे. राय कितवी आहे, सेकंड ओपिनियन. निया 3 वर्षाची, पाय किती आहे, 6. आता बायोटिन, बायोटिन B7 कसं लक्षात ठेवणार, 7 आश्रया माहिती आहे, त्यांनाच आपण 7 बाया म्हणतो. एक खूप जागृत देवस्थान आहे, त्या 7 बहिणी आहेत म्हणतात, त्यांना एक भाऊ असतो. ठीक आहे, तर 7 बाया किंवा 7 आश्रया माता किंवा 7 बाया, त्याचे एकूण 7 असतात ना, बाया म्हणतात त्यांना, त्याच्यावरून बायोटिन B7. ठीक आहे, लक्षात ठेवा. B9 लक्षात ठेवा, फॉलिक ऍसिड लक्षात राहून जातं ते, फॉलिक ऍसिड. आणि B12 लक्षात ठेवा, सायनोकोबॅलामिन. राहील लक्षात एवढ्या गोष्टी. आता पुन्हा बघा, आता राहिलं काय, फक्त B1 ला थायमिन म्हणतात. आता थायमिनचं स्पेलिंग टी वरून चालू होतं ना, मग ऍटलिस्ट टीचं काय लक्षात ठेवा, आपण म्हणू 1 नंबर टी आहे, 1 नंबर सुंदर चहा आहे, 1 नंबर चहा केला, 1 नंबर टी आहे, टी टी टी. थायमिनचं स्पेलिंग टी वरून चालू होतं ना, म्हणून मग एक ही ट्रिक फक्त खूप अशी इन डेप्थ मला जमली नाही, पण तुम्ही ह्या बाकीच्या लक्षात राहिल्या की ही तर सोपीच आहे लक्षात ठेवायला. राहील लक्षात. पुढे बघा, आता आपण काय बघूया, B3 ला नायसिन. आता ठीक आहे, आता जो चार्ट बघणार आहोत ना, तो मी तुम्हाला दाखवते. या पुस्तकाचं काम तर सध्या झालंय आपलं सगळं शिकून. आता आपण जरा आदरणीय डॉक्टर सचिन बस्के सरांच्या पुस्तकातला एक चार्ट आहे, तो मी तुम्हाला दाखवते. तो कंप्लीट झाला आपला की आपला म्हणजे एक लेक्चर आपला सायन्स कंप्लीट होऊन जाईल PYQचं. ठीक आहे, बघा बघा, आता अभावामुळे होणारे आपण त्याचे रोग बघणार आहोत. काय होतं तर बघा, B1 मुळे काय होतं, बेरी होतो, जो रोग चेतातंतूचा आजार आहे, त्याच्याने अपचन, हृदय मोठे होणे हे आजार होता. कशाने, B1च्या अभावामुळे. आता बेरी लक्षात ठेवा, बेरी दोनदा BB येतो ना, मग सगळ्यात आधी जे येईल ते B1 ला लावायचं, बेरी B1 ला लावून द्यायचा. ठीक आहे, म्हणजे बेरी हा रोग B1च्या अभावामुळे होतो, हे लक्षात ठेवा. नंतर B2 बुब्बुळ अपारदर्शक, जिभेवर चट्टे येणे. ठीक आहे, B2. नंतर B3 ज्याला निकोटिनामाइड, नियासिन किंवा नायसिन म्हणतात, त्याला पेलाग्रा रोग, त्याला 3D पण म्हणतात, डर्मॅटायटिस, डायरिया आणि डिमेन्शिया. डर्मॅटायटिस, डायरिया आणि डिमेन्शिया. ठीक आहे, तर आता डर्मॅटायटिस म्हणजे डर्मा म्हणजे स्किन आणि आयटिस म्हणजे शोथ म्हणजे सूज, म्हणजे मग स्किनशी रिलेटेड किंवा स्किनशी रिलेटेड हा डिसीज आहे. डायरिया म्हणजे काय, आपल्याला अतिसार होतो ना, लूज मोशन्स होतात, डायरिया. डिमेन्शिया म्हणजे की स्मृतिभ्रंश होतो. ठीक आहे, आता हे मी अर्थ पाहिले नाही आहे, जेवढं मला आठवतं तेवढं मी डायरेक्ट सांगितलंय. ठीक आहे, तर ठीक आहे, डर्मॅटायटिस, डायरिया आणि डिमेन्शिया. पुढे बघा, पेंटोथेनिक ऍसिड, बर्निंग फिट सिंड्रोम आणि ॲक्रोमोट्रेकिया. पुढे बघा, B6चं त्वचा रोग, B7चं ॲनेमिया, केस गळणे, ॲक्ने वल्गॅरिस. ॲक्ने वल्गॅरिस. आता दुसरी एक गोष्ट जी महत्त्वाची आहे, B7 लाच काय म्हणतो आपण, जीवनसत्व H म्हणतो. उद्या जर प्रश्न विचारला जीवनसत्व H कशाला म्हणतात, तर B7 ला जीवनसत्व H म्हणतात. ठीक आहे, पुढे बघा, फॉलिक ॲसिडने मॅक्रोसायटिक ॲनिमिया आणि B12 मुळे मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया. ठीक आहे, B9 मुळे मॅक्रोसायटिक ॲनिमिया आणि B12 मुळे मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया. आता यांचे आपण मुख्य स्रोत बघून घेऊया. बघा, B1 चे स्रोत आहे मांस, दूध, सोयाबीन, अंडी, ईस्ट, डाळी आणि कवच असणारी फळे. B2चं बघा, मांस, सोयाबीन, दूध, हिरव्या भाज्या. B3चं बघा, मांस, शेंगदाणे, दही, बटाटे. B5चं मांस, दूध, अंडी. B6चं मांस, यकृत, धान्य. नंतर B7 मांस, अंडी, दूध, फळे. नंतर
9चं चॉकलेट, शेंगदाणे, हिरव्या भाज्या, पपई, किवी. B12चं मांस, यकृत, ईस्ट आणि अंडी. म्हणजे अंडी, मांस हे कॉमन आहेत, ठीक आहे. दूध पण कॉमन आहेत बऱ्याच याच्यात. तर मग अशा जी कॉमन गोष्टी असतील त्या ॲटलिस्ट लक्षात ठेवा, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो, ज्यात आपण किती म्हणजे एक चॅप्टर आपण पूर्ण बघितलेला आहे. आता आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.